नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। आजवर व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचं आपण ऐकलं होतं, पण आता या व्यवस्थेला उंदरं सुद्धा लागलेत बरं का। काही नतद्रष्टांचा जाऊ तिथं खाऊचा भ्रष्टाचाराचा उंदीर आता मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णालाही कुरतडत असेल तर हा भ्रष्टाचाराचा उंदीर किती माजलाय हे लक्षात येईल। महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय म्हणजे अस्वच्छतेचा अस्सल नमुना ठरावीत अशी परिस्थिती आहे। जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये अस्वच्छतेनं कळस गाठला असताना मीरा भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनं कहरच केलाय। या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग म्हणजे ICU मधील स्वच्छता आणि रुग्ण सुरक्षेचा अक्षरशः बोजबारा उडालाय। इथं रुग्ण येतात ते बरं होऊन घरी जाण्यासाठी, उंदरांसाठी मेजवानी बनवायला नव्हे। पण या गरीब बिचाऱ्या रुग्णांचं ऐकतोय कोण? इथं त्यांच्याकडे पाहायला, त्यांची विचारपूस करायला त्यांच्या जवळ येतोय तरी कोण? मीरा भाईंदरमधील शासकीय रुग्णालयातील ICU मध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या एका 89 वर्षीय वृद्ध महिलेच्या हाताला चक्क उंदरानं कुरतडल्याचा प्रकार उघड झाला आणि सर्वत्र एकच खळबळ माजली। सुहासिनी दामोदर माठेकर असं या रुग्ण महिलेचं नाव। 12 मार्च रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर असल्या कारणानं तिला रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आलं। मात्र रात्रीच्या सुमारास उंदरानं या वृद्ध महिलेच्या हाताला कुरतडलं। सकाळी 6च्या सुमारास नातेवाईक भेटायला आल्यानंतर त्यांना तिच्या हातावर काही जखमा आढळल्या, शिवाय एक उंदीर अगदी जवळून पळून गेल्याचंही त्यांना दिसलं। आमची आजी मृत्यूशी झुंज देतीये, तिला व्हेंटिलेटरवर ठेवलंय, तरीही ICU सारख्या संवेदनशील विभागात उंदरं फिरत असतील तर रुग्णालयात स्वच्छता आहे कुठं? रात्रीच्या ड्युटीवर असताना कुणाचंच याकडे लक्ष नव्हतं का? असं म्हणत या रुग्णाच्या कुटुंबियासह नागरिकांनी देखील या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केलाय। बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि स्वच्छतेचा अभाव या 2 गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात। मात्र या गोष्टी म्हणजे वरवर दिसणारं हिमनगाचं टोक आहे। खरी मेख या रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्या आणि त्यांना ठेका मिळवून देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट वागणुकीत दडली आहे। कुठे आहेत आमचे आरोग्यमंत्री? सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर कुठे आहेत? रुग्णालयाचा 4था मजला सर करण्याची हिंमत राखणारी उंदरं कुठल्या बिळात जाऊन लपली आहेत हे शोधण्याआधी आपल्या आरोग्य मंत्र्यांना शोधा। एखादा उंदीर त्यांच्या मंत्रालयातील दालनात पाठवून द्या। नको नको, तिथं आधीच अनेक उंदरं सरकारी फायली कुरतडण्याचं काम इमाने इतबारे करतायत, त्यात आणखी नवी भरती कशाला? नाहीतर त्यांच्यात पुन्हा हद्दीवरून भांडणं लागायची आणि आपल्याला मूषक आख्यान ऐकायला मिळायचं। असो, रुग्ण महिलेला उंदरांनी कुरतडलं हे खरं आहे, पण रुग्णालयाला भ्रष्टाचाऱ्यांनी कुरतडलंय हेही तितकंच खरं आहे। पाहत रहा LS मराठी।